बेंगलुरु के मत्तीकेरे की मस्जिद ताहा में आज जुमे की नमाज का खुतबा कर्नाटक रियासती वक्फ बोर्ड के चेयरमैन मौलाना शाफई सादी ने पेश किया। मौलाना शाफई सादी ने इस्लाम के पयामे अमन व इत्तेहाद इंसानियत पर रोशनी डाली। मुसलमानों की मौजूदा तालीमी, समाजी और माशी हालात पर तबसरा करते हुए मौलाना शाफई सादी ने कहा कि रियासत कर्नाटक में सरकारी एदाद-ओ-शुमार के मुताबिक 90 लाख मुसलमान हैं, लेकिन सरकारी मुलाजिमत में सिर्फ 4% मुसलमान हैं। SSLC की तालीम पाने वालों में मुसलमानों की तादाद सिर्फ 6% है। आला तालीम में सिर्फ 4% मुसलमान हैं। मुसलमानों का मजमूई तालीमी फ़ीसद 57% है। मौलाना शाफई सादी ने जुमे के खुतबे में कहा कि तालीम के मैदान में मुसलमान दलितों से भी पीछे हैं, लिहाजा मुसलमानों को सबसे ज़्यादा तवज्जो एजुकेशन की जानिब देने की ज़रूरत है। मौलाना शाफई सादी ने मस्जिद ताहा कमेटी की खिदमात की तारीफ़ करते हुए कहा कि मस्जिद कमेटियाँ तालीमी तरक्की की जानिब खुसूसी तवज्जो दें। मौलाना शाफई सादी ने उर्दू और कन्नड़ी ज़बान में खुतबा देने के बाद मेंबर रसूल से अरबी ज़बान में भी खुतबा पेश किया। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नमाज जुमा के बाद ताहा मस्जिद में लाइब्रेरी सेंटर का भी इफ्तिताह अमल में आया। साबिक रियासती वज़ीर आर रोशन बेग और मौलाना शाफई सादी के हाथों इस लाइब्रेरी सेंटर का इफ्तिताह अमल में आया। बेंगलुरु के मत्तीकेरे इलाके की मस्जिद ताहा कमेटी अपनी मुनफरिद खिदमात के लिए मशहूर है। यहाँ कन्नड़ा लर्निंग सेंटर कायम किया गया है। हिंदू मुस्लिम इत्तेहाद, फ़िरक़ावाराना हम-आहंगी को फ़रोग़ देने के लिए वक्त वक्त पर मस्जिद कमेटी के तहत प्रोग्राम मुनक़द किए जाते हैं। इस मौके पर मस्जिद ताहा कमेटी के नुमाइंदों ने मौलाना शाफई सादी और साबिक रियासती वज़ीर आर रोशन बेग और दीगर को तहनीत पेश की। पेश है जुनूबी न्यूज़ की रिपोर्ट। अल्लाह एक उहदा दिए, अल्लाह एक मौका दिए, जितना हो सकते फइन्नमा अलैकुमुल बलागा, तबलीग हमारा काम है, हिदायत हमारा काम नहीं है। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अल्लाह इरशाद फरमाते फइन्नमा अलैकुमुल बलागा, आप पहुंचाना है, आप काम करना है। काम एक्सेप्ट करते क्या, कबूल नहीं करते क्या, वो आपका हमारा काम नहीं है, वो अल्लाह का काम है। इसलिए हमें अल्लाह को राजी करना है। मैं ताहा मस्जिद का जिम्मेदार लोगों को, प्रेसिडेंट और पूरे जिम्मेदार लोगों से मेरा मुतालबा, मेरा गुजारिश ये है, आप अच्छा काम करो, राइट लेफ्ट नहीं देखो, अच्छा काम करो। ये मोहल्ला वाले को जितना आपसे खिदमत कर सकते हैं, अल्लाह एक मौका दिया अपना, वो खिदमत करो, जैसा डेवलपमेंट कर सकते। हमारा मुसलमानों डेवलपमेंट नहीं है, SC ST से पीछे है। हमें मैं परसों एक रिपोर्ट देखा, हमारा गवर्नमेंट एम्प्लॉइज हमारा सिर्फ 4% है हमारा मुसलमानों का। 90 लाख मुसलमान है, ऑफिशियल बता रहा हूं मैं। ये 90 लाख मुसलमान है, गवर्नमेंट एम्प्लॉय सिर्फ 4% है। और हमारा SSLC का हमारा परसेंटेज सिर्फ 6% है। 6% SSLC बच्चे पढ़ रहे हैं। और हमारा हायर एजुकेशन सिर्फ 4% है। IAS IPS और हमारा क्या दूसरा सब बड़ा पोस्ट में सब मुसलमानों होना करके हमें ख्वाब देखते, लेकिन तो हमारा एजुकेशन परसेंटेज कितना है, हायर एजुकेशन सिर्फ 4%। हमारे SSLC में जाते पूरे मुसलमान बच्चे 6%। हमारा टोटल प्राइमरी एजुकेशन 57% है। मतलब 43% मुसलमान अनपढ़ है, प्राइमरी स्कूल को भी नहीं जा रहे।
देखो SC/ST 27% SC/ST वाले और दीगर बैकवर्ड कम्युनिटी वाले 27% है। 13% एम्प्लॉइज है उनका गवर्नमेंट का। हमारा परसेंटेज देखो, हमें इधर बताते अपना ये होना हमें क्या कर रहे मालूम, ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಇಳಿತೀವಿ ನಾವು। ಬೀದಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಗೇನು ಬೇಸಿಕ್ ಆಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ನಾವು ಮರೆತಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಜುಕೇಶನ್ ನಾವು ಕೊಡುವುದರಲ್ಲಿ ನಾವು ತಪ್ಪಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬೇಕಾಗಿರುವುದು ಎಜುಕೇಶನ್, ತಾಲೀಮ, ಅಲ್ ಇಲ್ಮು ಹಯಾತುಲ್ ಇಸ್ಲಾಂ। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाते ये इस्लाम ಇದು ಜೀವಂತ ಇರಬೇಕಾದ್ರೆ कयामत तक जिंदा रहना तो इल्मोना इल्म तालीमात उसमें दीनी तालीमात असली तालीमात अलग नहीं है। कभी भी मौलाना को पूछो कुरान में ये दीनी तालीमात है असली तालीमात है, ये पढ़ो ये नहीं पढ़ो, ऐसा क्या भी नहीं है। नीयत के साथ जो कुछ आप इल्म हासिल करते हैं उसको सवाब बता देंगे। आप इंजीनियर बनेंगे, आपका इंटेंशन, आप एडवोकेट बनेंगे, आपका इंटेंशन हमारा कम्युनिटी का और समाज को अच्छा करना, वो समाज को अच्छा होना। मेरे से एडवोकेट करें आपको सवाब मिलेंगे, आप डॉक्टर बने आपको सवाब मिलेंगे। उसके साथ साथ दीनी तालीमात को अपना फर्ज है, लाजिम है। तलबुल इल्मी फरीज़तुन अला कुल्ली मुस्लिम व मुस्लिमात। इल्म सीखना एक लड़की लड़का, वो लड़की लड़का करके अलग भी इस्लाम में नहीं। तो स्त्री पुरुषनिಗೆ ಕಡ್ಡಾಯ ಏನು ತಲಬುಲ್ ಇಲ್ಮ್ ವಿಜ್ಞಾನ ಎಜುಕೇಶನ್ ಅದು ಲಾಜಿಮ್, ಅದು ಕಡ್ಡಾಯ ಮುಸಲ್ಮಾನಿಗೆ। ಸ್ತ್ರೀ ಆಗಿರಲಿ ಪುರುಷನಾಗಿರಲಿ, ಸ್ತ್ರೀ ಆಗಿರುವಾಗ ಅವರಿಗೆ ಇಸ್ಲಾಮಿನ ಒಂದು ಚೌಕಟ್ಟಿರುತ್ತೆ, ಆ ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ಶಿಕ್ಷಣ ಹೊಂದಬೇಕು। ಇಸ್ಲಾಂ ಚೌಕಟ್ಟಿರುತ್ತೆ। ಹಿಜಾಬ್ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಒಪ್ಪೋಕ್ಕಾಗಲ್ಲ। ಅದು ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೈಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅದೇನಾಗಲ್ಲ, ಕುರಾನು ಆಗಲ್ಲ, ಭಗವದ್ಗೀತೆನೂ ಆಗಲ್ಲ, ಬೈಬಲ್ ಆಗಲ್ಲ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿರೋದು। ಅವಕಾಶ ಇದೆ ಭಾರತದಲ್ಲಿ, ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಇದೆ ನಮ್ಗೆ। ಹೈಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿತು ಅಂತ ಹೇಳಿ ತಕ್ಷಣವೇ ಹೈಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿತು ಏನು ಮಾಡೋ ಅಂತದಿಲ್ಲ। ಸಂವಿಧಾನ ಅದೇ ಹೈಕೋರ್ಟೇ ಹೇಳಿದೆ ನಮ್ಗೆ ನೀವು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗ್ಬಹುದು ಅಂತ। ಅದಕ್ಕೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ನಾವು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಅದು, ನಮ್ಮ ಶರೀಯತ್ ಅದು। ನಮ್ಮ ಮಹಿಳೆಯರು ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಜಾಬ್ನೊಂದಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು। ಅದು 14 ಶತಮಾನಗಳಿಂದ ಬಂದಂತ ರೂಢಿ ಪದ್ಧತಿ, ನಮ್ಮ ಶಿಷ್ಟಾಚಾರ। ಆ ಶಿಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ನೀವು ಕೋರ್ಟಿನಿಂದ ನ್ಯಾಯಾಲಯ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 1985ರಲ್ಲಿ ಆವತ್ತು ಶಾಬಾನು ಕೇಸು ಬಂದಾಗಲೂ ಆವತ್ತಿನ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧವೂ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿದ್ದೆವು। ಶಾಬಾನು ಕೇಸ್ ವಿರುದ್ಧ ಜೀವನಾಂಶ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಬಂತು, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಮಾನ ಬಂತು, ಆವತ್ತು ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅದು ನಮ್ಗೆ ಶರೀಯತ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಆಕ್ಟ್ ಇದೆ 1937 ಮೊಹಮ್ಮದನ್ ಲಾ ಪ್ರಕಾರ ಜೀವನ ಮಾಡುವಂತಹ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮಾಡಿದಂತಹ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿದೆ। ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿರುವಂತಹ ಅವಕಾಶ, ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಕಾಯ್ದೆಗಳಿವೆ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಕಾಯ್ದೆಗಳಿವೆ। ಆದ್ರಿಂದ ನಾವು ಹಿಜಾಬಿನೊಂದಿಗೆ ನಾವು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತ ಯಾರಾದರೂ ಹಠ ಹಿಡಿದು ಹೋಗುವುದಾದರೆ ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೂ ಸಂವಿಧಾನ ಇದೆ। ಇನ್ಶಾಅಲ್ಲಾ ಈಗ ಮಾತಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಇಲ್ಲ, ಅದು ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ, ನ್ಯಾಯಾಲಯ सुप्रीम कोर्ट न्यायालय ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ सीरत ये सब हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमने सिखा हुए, सहाबते किराम सिखाए, औलियाए किराम सिखाए, हमारे बुजुर्गों ने भी हमने सिखाया कैसा हिंदुओं के साथ गैरों के साथ कैसा जीना है, प्यार मोहब्बत के साथ जीना। ಯಾವತ್ತೂ ಒಬ್ಬ ಹಿಂದೂ ಧರ್ಮೀಯರ ವಿರುದ್ಧ, ಕ್ರೈಸ್ತ ಧರ್ಮದ ವಿರುದ್ಧ ಅಥವಾ ಧರ್ಮೀಯರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ನೋಡುವಂತಿಲ್ಲ। हमें गुस्सा से देखने का ये नहीं है। मुहम्मद रसूलुल्लाह ಏಕ ದೈವ ವಿಶ್ವಾಸ ಅದು ನಮ್ಮ ವಿಶ್ವಾಸದ ಭಾಗ। ಅದನ್ನು ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಈ ಭಾರತದಲ್ಲಿ ನೀನು ಆಗಾಗಬಾರದು ಹೀಗಾಗಬಾರದು ಯಾರಿಗೂ ಹೇಳೋಕ್ಕೂ ಆಗುದಿಲ್ಲ। ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಇತರ ಧರ್ಮೀಯರೊಂದಿಗೆ ಸೌಹಾರ್ದತೆ, ಸಹಬಾಳ್ವೆ, ಸಹಿಷ್ಣುತೆ ಇರಬೇಕು। ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಅಸಹಿಷ್ಣುಗಳಾಗಬಾರದು, ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸಗಳು ನಮ್ಮಿಂದ ಆಗಬಾರದು। ನಾವಿಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಸಂದೇಶ ನೀಡಿದಂತಹ ಒಂದು ಧರ್ಮ, ಆ ಧರ್ಮದ ವಕ್ತಾರರು ನಾವು। ಇಸ್ಲಾಂ ಯಾವತ್ತು ಯಾ ಅಯ್ಯುಹನ್ ನಾಸ್ ಇನ್ನಾ ಖಲಕ್ನಾಕುಂ ಮಿನ್ ದಕರಿನ್ ವ ಉನ್ಸಾ ವಜಅಲ್ನಾಕುಂ ಶುಊಬನ್ ವ ಕಬಾಯಿಲ ಲಿತಆರಫು ಇನ್ನ ಅಕ್ರಮಕುಂ ಇಂದಲ್ಲಾಹಿ ಅತ್ಕಾಕುಂ। ಓ ಮಾನವ ಕುಲವೇ, ಯಾ ಅಯ್ಯುಹನ್ ನಾಸ್, ಓ ಮಾನವ ಕುಲವೇ, ಇನ್ನಾ ಖಲಕ್ನಾಕುಂ ಮಿನ್ ದಕರಿನ್ ವ ಉನ್ಸಾ
ಪುರುಷ ಉನ್ಸ, ನಿಮ್ಮನ್ನೊಂದು ಸ್ತ್ರೀಯ ಅಂಡಾಣುವಿನಿಂದಲೂ ಪುರುಷನ ಬೀಜದಿಂದಲೂ ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದೇವೆ. ವಜಅಲ್ನಾಕುಂ ಶುಊಬಂ ವ ಕಬಾಯಿಲ, ನಿಮ್ಮನ್ನು ವಿವಿಧ ಗೋತ್ರಗಳಾಗಿ, ವಿವಿಧ ಪಂಗಡಗಳಾಗಿ, ವಿವಿಧ ಜಾತಿಗಳಾಗಿ, ವಿವಿಧ ಧರ್ಮೀಯರಾಗಿ, ವಿವಿಧ ಭಾಷಿಕರಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನಾನು ವಿಂಗಡಿಸಿದ್ದು ಲಿತಆರಫು, ನೀವು ಪರಸ್ಪರ ಅರಿತುಕೊಳ್ಳಲು, ಪರಸ್ಪರ ಪರಿಚಯಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಮಾತ್ರ. ನಾನು ಮುಸ್ಲಿಂ, ನಾನು ಹಿಂದೂ, ನಾನು ಕ್ರೈಸ್ತ, ನಾನು ಜೈನ, ನಾನು ಬುದ್ಧ. ಇನ್ನ ಅಕ್ರಮಕುಂ ಇಂದಲ್ಲಾಹಿ ಅತ್ಕಾಕುಂ, ನಿಸ್ಸಂದೇಹವಾಗಿ ಅಲ್ಲಾಹನ ಬಳಿ ಉತ್ತಮನು, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ತಕ್ವಾ ಇರುವವನು ಮಾತ್ರ ಉತ್ತಮನು, ಭಯಭಕ್ತಿ ಇರುವವನು. ಅಲ್ಲಾಹನೊಂದಿಗೆ ತಕ್ವಾ ಇರಬೇಕು, ಅಲ್ಲಾಹನೊಂದಿಗೆ ಭಯಭಕ್ತಿ ಇರಬೇಕು, ಮನುಷ್ಯತ್ವ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ಮನುಷ್ಯತ್ವದ इंसानियत का बहुत बड़ा एक पैगाम हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये दुनिया को बहुत बड़ा इंसानियत का पैगाम कहा है. दुनिया में आप ढूंढे तो कुरान में आपको मिल सकते, हदीस में मिल सकते, बुजुर्गाने दीन से उनसे मिल सकते. आपको मालूम है अजमेर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी, कौन कौन जा रहे हैं? अभी भी हिंदू लोग जा रहे उधर. आप इधर कौन सा भी दरगाह के जो हमारा उलमा होगा सर, कौन सा भी हमारा उलमा, आप उलमाओं से सीखना है. ये हमारा बहुत बड़ा लीडर कौन है? उलमा लोग है. उलमा लोगों का एहतराम करना, उनसे आप सीखना जरूरी है. उलमा लोग ಯಾವಾಗಲಾದರೂ ಒಂದು ಹಿಂದೂಗಳ ವಿರುದ್ಧ ಅಥವಾ ಕ್ರೈಸ್ತರ ವಿರುದ್ಧ ಯಾವತ್ತಾದರೂ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದೆ? ಯಾವುದಾದ್ರೂ ಆಲಿಮ್ ಮಾತಾಡಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಲಿಮ್ಗಳಿಗೆ ಗೊತ್ತು ಕುರ್ಆನ್ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತು. ಅವರು 10 ವರ್ಷ 15 ವರ್ಷ ಅವರು ಮದ್ರಸಲ್ಲಿ ಕಲಿತಿರ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಕುರ್ಆನ್ ನ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಗೊತ್ತು, ಅವರಿಗೆ ಬದ್ರ್ ಯುದ್ಧನೂ ಗೊತ್ತು, ಸುಲಹ ಹುದೈಬಿಯನೂ ಗೊತ್ತು. ಎಲ್ಲಾ ಟೈಮಲ್ಲೂ ಬದ್ರ್ ಯುದ್ಧ ಆಗಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಮನಸ್ಸು ಬಂದಾಗಲ್ಲ ಜಂಗೆ बदर वैसा करेंगे नहीं होता. सुलह हुदैबिया भी है, वो भी हमारा हिस्ट्री हो. कहा सुलह हुदैबिया बना, जहां जंगे बदर बना, उलमाओं को मालूम है. ಅದರದೆಲ್ಲ ಸಂದರ್ಭ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳೆಲ್ಲ ಉಲ್ಮಾಗಳಿಂದ ಕಲಿಬೇಕು. ಯಾವತ್ತು ನೀವು ನೋಡಿ ಪವಿತ್ರ ಕುರಾನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಧರ್ಮೀಯರ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಅಪಶಬ್ದ ಎಲ್ಲೂ ನಿಮಗೆ ನೋಡಲು ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ನೀವು ಯಾರಾದ್ರೂ ಈಗ ಅಪಮಾನ ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ಅದು ಇದು ಇಲ್ಲ. ಮುಸಲ್ಮಾನರೊಂದಿಗೆ ಪರಸ್ಪರ ಐಕ್ಯತೆ ಇರಬೇಕು, ಇತ್ತಿಫಾಕ್ ಹೋನ, ಪ್ಯಾರ್ ಮೊಹಬ್ಬತ್ ಹೋನ, ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ दूसरे का साथ ಸೌಹಾರ್ದತೆ ಸಹಭಾಗಿ ಇರಲೇಬೇಕು. ಅದು ಕುರ್ಆನ್ನ ಆದೇಶ. ವಲಾ ತಸುಬ್ಬುಲ್ ಲದೀನ ಯದುಊನ ಮಿನ್ ದೂನಿಲ್ಲಾ ವಲಾ ತಸುಬ್ಬು, ನೀವು ಯಾವತ್ತೂ ಅವಹೇಳನ ಮಾಡಬಾರದು. ಯದುಊನ ಮಿನ್ ದೂನಿಲ್ಲಾ, ಅಲ್ಲಾಹನಲ್ಲದೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡುವ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅವರನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದು ಅಲ್ಲಾಹನೇ, ಅವರನ್ನು ಆ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದು ಅಲ್ಲಾಹನೇ. ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ನಮ್ಗೇನು ತೊಂದರೆ ಇದೆ? ಸೃಷ್ಟಿಸಿದ ಅಲ್ಲಾಹನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗೋಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದಲೇ ಯಹೂದಿಗಳು ಮದೀನಾಗೆ ಬಂದಾಗ ಮದೀನಾದ ಮಸೀದಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟರು. ಯಾರು? ಅಶ್ರಫುಲ್ ಖಲ್ಕ್ ಮುಹಮ್ಮದ್ ರಸೂಲುಲ್ಲಾಹಿ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ. ये हमारा पैगाम है. इरहमू मन फिल अर्द, इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समा. ಈ ಭೂಲೋಕದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮೀಯರಿಗೆ, ಎಲ್ಲಾ ಜೀವಜಾಲಗಳಿಗೆ, ಮನುಷ್ಯರಿಗೆ ನೀವು ಕರುಣೆ ದಯೆ ತೋರಿದರೆ ಮಾತ್ರ अल्लाह का रहम और मेहरबानी, अल्लाह का जन्नत आपको मिलेगी. अपना जन्नत होना चाहिए ना. जन्नत को जाना हर एक का भी बहुत बड़ा ख्वाहिश हुई है. ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಕನಸು, हमारा बहुत बड़ा ख्वाब हमें जन्नत को जाना है. जन्नत का जाने को हमें इत्तिफाक इत्तिहाद से रहना, प्यार मोहब्बत से रहना. छोटा छोटा मसला रहते आपस में बैठ के हमें हल करना. उलमाओं का साथ बैठना है, उलमा को एहतराम करो, उलमाओं का जो कुछ आपका डायरेक्शन आते वो फॉलो करो, बैठ के खत्म करो. ये रजब है, रजबुल मुरज्जब है, रजब नेक्स्ट शाबान है, रमजान भी आने का है. हमें तैयारी होना चाहिए हमारा इबादत के लिए. अल्लाह तौफीक अता फरमा. व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. साथी सलाम सर, मैं ये कोई प्लेटफॉर्म नहीं है तकरीर करने का, मगर मेरे बारे में कुछ अल्फाज जनाब हमारे अजीज और जनाब काड़ा से मिला साहब ने फरमाया ये मेरा फैसला करने का
देखिए आज हालात ऐसे हैं कि हमको हिम्मत से काम करना है। मैं जब उस वक्त सल्लल्लाहु से कहा कि हिम्मत से काम कैसे लेना है, तो अल्हम्दुलिल्लाह उन्होंने बड़े चालाकी से यहाँ के बीजेपी लीडरान जनाब अश्वत्थ नारायण साहब से मदद ली, जनाब विश्वनाथ चंद्रका का एमएलए बीजेपी लीडर है उससे मदद ली, जनाब मुनीरत्ना बीजेपी मिनिस्टर उससे मदद ली। मैं उनसे सबसे बात किया था, देखिए किस तरह हिम्मत से हम जगह बचाए, इस तरह हिम्मत से कब्रिस्तान की जगह बचाए। जहाँ हिम्मत से काम करना है वहाँ हिम्मत से लेना। मैं जनाब अश्वत्थ नारायण का और जनाब मुनीरत्ना का शुक्रगुजार हूँ। और एक और सोमन्ना भी एमएलए मिनिस्टर है, वो भी उसके एरिया में ईदगाह के लिए फंड्स दिया, उसके एरिया में शादी मनाने के लिए फंड दिया। तो अच्छे लोग भी हैं, हमको हिम्मत से काम लेना होना चाहिए। वक्त का तकाजा है कि हम हिम्मत से चलें, तो हम दूसरे के बारे में खामखा रहते देना, खामखा ये करना, मोबाइल में जो आया वो बात करते रहना, इससे हमको जरा होशियार से रहना। बराबर मैं फिर एक बार मैं मुबारक कर देता हूँ जनाब सल्लल्लाहु साहब और उनकी तमाम टीम जो हिम्मत से आप काम करते हैं। अभी हमारे चेयरमैन साहब बता रहे थे कि उनको सुबह से शाम तक उनके वफद के ऑफिस में कैसा शिकायतें आती हैं, सिर्फ मस्जिदों की कमेटी की, ये मस्जिद की कमेटी डिसॉल्व करो, वो कमेटी लाओ, वो कमेटी डिसॉल्व करो, ये कमेटी लाओ। अरे IHRD से जरूरी नहीं है कि मस्जिदों में कमेटी के इलेक्शन हो, आपस में बैठकर बात करके कमेटी होती तो बड़ी अच्छी बात है। मगर अफसोस की बात यह है कि इतने बड़े शहर में एक ही यतीमखाना है। 25-30 साल से मैं बोल रहा हूँ कि बेंगलोर शहर में बड़े साहब देशे के लोग हैं, बड़े बड़े बिल्डर लोग हैं, उन सबसे मैंने अपील की मैं वक्फ से जगह दिलाऊंगा, एक और एक और यतीमखाना बनाइए, मगर वो एक और यतीमखाना नहीं बना सकते। सिर्फ एक यतीमखाने को 100 साल से लेकर पड़े, वो यतीमखाने के लिए भी इलेक्शन फोटो डालकर अखबार में दो अखबार में बनाने की वोट दो, क्या वोट देकर इलेक्शन जीत कर कर सकते हैं? बगैर वहाँ मेंबर बने गए आप यतीमों की खिदमत नहीं कर सकते। बड़े वाली चीजों से अल्लाह ताला से गुजारिश, अल्लाह ताला से दुआ है कि तमाम लोग ऐसा हालात से गुजारे। चंदन फैसल साहब मैं आप लोगों का शुक्रिया अदा करता हूँ। ರುಜುಗಳನ್ನು ಬಳಕೆಯನ್ನು ಕರೆದಂತ ಸೋ ಮೆಜಾರಿಟಿ ಲೀಡರ್ಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲ ಅವರು ಭಾಷಣ ಕೊಡಿ ಅಂತೇಳಿ ವಾದ ಮಾಡಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರೋಚನ್ ಬೆಕ್ ಸಾಹೇಬ್ ಹುಡುಗರು, ಅಶ್ವತ್ಥ ನಾರಾಯಣ ಅವರು, ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವರು ಸ್ಪಂದಿಸಿದ್ರು. ಇವತ್ತು 9 ಜನ ಕೊಡಿದ್ದೇವೆ, 9 ನಮಾಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ನಾವೀಗ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅದರಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಜಾಗವನ್ನು ಆಡಿ 600 ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಾವು ನೋಡಕ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ತಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ತಮ್ಮ ನೋವು ಸಂಕಟಗಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದೀರಿ, ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ತಾವು ಬಂದು ನಮಗೆ ದಯಮಾಡಿ ನಮಗೆ ತಾಂತ್ರಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ನಮಗೆ ಹಣ ಬಿಡುಗಡೆಗೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಹಣ ತರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಬಿಡುಗಡೆಗೆ ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆಗಳಿದೆ. ತಾವೇ ಬಂದು ಹೇಳ್ತೀರಿ, ಇನ್ನೂ ನಮ್ಗೆ ಅಮೌಂಟ್ಗಳು ಕೊಡಬೇಕು. ಈಗ ಕಾಮಗಾರಿ ಚುನಾವಣೆ ತಾವೇ ಚಾಲನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಚುನಾವಣೆ ಘೋಷಣೆ ಆಗ್ಬಿಟ್ರೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಅರ್ಧ ಎಕರೆ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಜನರಿಂದ ಸಾಲವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೇವೆ, ಇಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ದಾನ ಪಡೆದಿದ್ದೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಹಣ ಬಿಡುಗಡೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರಿಗೆ ಆದೇಶಿಸಬೇಕು. ತಾವು ಹೇಳಿದಂಗೆ ಬಡಾವಣೆಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರತಿ ಮಗು ಕೂಡ ನಿಮಿಷ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವಾದಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಅಗತ್ಯ ಚುನಾವಣೆ ನಡೆದಿದೆ. ತಾವು ಹೇಳಿದ್ರಿ ಯಾರು ಒಂದು ಆರೋಪ ಮಾಡಿದವರು ಪಕ್ಕದ ನಿವಾಸಿ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಜಾಗವನ್ನು ಮಾರಿ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಹಿಂದೂಗಳು, ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಆ 33 ಅರ್ಜಿಯನ್ನ ತಗೊಂಡ ದಾವಿದನ್ನು ಹೊಂದ ದ್ರೋಹಿಯನ್ನ ಕಟ್ಟಾಕಿ ಜಾಗವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ವಿರುದ್ಧ ಇಲ್ಲ. ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ನಾವು ತನಿಖೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೇನಿರೋರು ಮಂಡಲದ ತಾಯಿಗಳನ್ನ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಬೆವರಿನಿಂದ ನಮ್ಮ ಸಮಾಜವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸಮಾಜ ಕಲ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾಳೆ 1 ಅಡಿ ಜಾಗ ತಗೊಳಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ಅಂತ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಎಚ್ಚರ ಇರಬೇಕು. ತಾವು ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ. ಈಗ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾತಾಡೋಣ ತಿಳಿದ
ಈಗ ಇದಾದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದಾಗ ಈಗ ಖಬರದಾರ್ ಕೊಡಬೇಕು ಭೇಟಿಗೆ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಸಚಿವ ರೋಷನ್ ಬೇಗ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಮಸೀದಿಯ ಹಿತೈಷಿಗಳು, ನಮ್ಮ ಈ ಯಾವುದೇ ಆದಾಯ ಯೋಜನಾ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ನಾವು ವಾದಿ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಅಪಾರವಾದ ಪ್ರೀತಿ ಇರುವಂತ ಅವರು ಇಡೀ ತಂಡ ಬಂದಿದೆ, ಏಸಾನ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಪಾಪು ಇಡೀ ಬಜೆಯ ತಾಣ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗೆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ನೋಡಿಸುವಂತ ಈ ತಂಡ ಬಂದಿದೆ, ಅವರು ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ सन्मान। हमारा काम चल रहा है, तामीरी काम, और वडेरहल्ली में खबरस्तान का काम भी चल रहा है, उसको आके देखना आप। हमें ऐसा ही नहीं कर रहे हैं करके बोले थे, अच्छा मैं आऊँगा करके 10 तारीख को आज का दिन डेट दिए थे, उसी मुताबिक आए आज। आके अल्लाह के फजल करम से वो खुद बयान दिए और अरबी खुतबा भी खुद पढ़ाए वो, और नमाज सिर्फ नमाज एक हमारे खतीब साहब पढ़ाए, बहुत अच्छे अंदाज से बयान करे वो, माशाअल्लाह बेहतर था। और आके हमारे काम देख के वो बहुत खुशी जाहिर करे, और जल्द से जल्द मैं ग्रांड रिलीज करूंगा आपको, पीर मंगल में मैं करूंगा इंशाल्लाह करके बोल के जाके। इसलिए ग्रांड ये जो वडेरहल्ली में उसूल खाना बना रहे हैं और एक ऑफिस बना रहे हैं और वजू खाना बनाना, इसका काम के वास्ते हमारे को ग्रांड फोन आकर के बोले थे, इंशाल्लाह मैं कराऊंगा, पीर मंगल में कराऊंगा जरूर से जरूर, बहुत अच्छा काम कर रहे हैं करके बोल के ये सब काम देख के बहुत खुशी जाहिर करे वो। अल्हम्दुलिल्लाह आज कर्नाटका बोर्ड के चेयरमैन मौलाना शाफी सादी साहब हमें अपील किए थे हमारे मस्जिद को आना है। विदाउट इनकम बोर्ड इंस्टीट्यूशन, कोई भाड़े कोई अपार्टमेंट्स नहीं है, हमें खुद 2000 स्क्वायर फीट बोर्ड सैफुद्दीन साहब स्टेट वक्फ बोर्ड के चेयरमैन थे, हिस्ट्री है ये मस्जिद को वक्फ बोर्ड उन्हें खुद ऑर्डर करके पुलिस प्रोटेक्शन देके ये हुआ। बदाऊर वक्फ बोर्ड में स्टे हो जाए, वक्फ बोर्ड से जो ओनरशिप कर देते हैं उन लोगों ने हाईकोर्ट गया, उसके बाद अल्हम्दुलिल्लाह 1995-96 वो रेंज में विकेट हुआ, उसके बाद कमेटी कायम हुई। अब अल्हम्दुलिल्लाह परसों 22 अगस्त में हमारी कमेटी फॉर्मेशन हुई, उसके बाद हमें दावत दिए, आए चेयरमैन साहब हमारा वजीर ताहा देखे और बयान भी उर्दू बयान करे, उर्दू अरबी खुतबा दिए। आज हमारे कौम को क्या ज़रूरत है, कम्युनल हार्मनी, भाईचारा, आज आदमी को सांस और फुट कितना जरूरी है कि आज भाईचारा बांधव्य एक ये जो है नेक्स्ट जनरेशन को देना है। हमें दीवारा डालने को मस्जिद के अंदर देर आना, उनको नहीं जमाना करना, जो चिल्लरपन छोड़ो, हमें इससे क्यों काम करना, उनको वेरी गुड मैसेज दिए और कुरान हदीस का उसे एक बेस के ऊपर बात करें। अल्हम्दुलिल्लाह कन्नड़ा उर्दू में मिक्स से करें, बहुत अच्छा लगा। अभी अगर देखेंगे मस्जिद ताहा मत्तीगिरे में लाइब्रेरी का इनॉग्रेशन हुआ है, बहुत अच्छे से उधर पे लाइब्रेरी का इनॉग्रेशन किए थे और बहुत सारा तालीमी बुक और एजुकेशन बुक्स है उधर पे। तो का मैं एक मेंबर को बात कर रहा हूँ। आज जो ये लाइब्रेरी ओपन हुआ है यहाँ का, वो नौजवान बच्चे जो भी मोहल्ले के है वो आके इस्तेमाल कर सकते हैं। जो भी मतलब बाहर जाके बुक्स खरीद के पढ़ नहीं सकते, वो आके थोड़ा वक्त बिता के मस्जिद के अंदर जो बुक्स जरूरत है वो देख के पढ़ के वो थोड़ा नॉलेज गेन भी कर सकते हैं। तो इससे थोड़े बच्चे लोग को बहुत अच्छा फायदा उठाने का मौका है। आके जो भी है मोहल्ले के आसपास के रहने वाले या मोहल्ले के बच्चे हैं जो भी है वो लोग आके इसका फायदा उठा सकते हैं। मैं रफीक बोल रहा हूँ।